किती उडी मारली तर सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तसंच शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की किती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. तर मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना, सर्व हिंदू रक्षकांना, सर्व नाथ भक्तांना व सर्वच आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपकाळ जिथं दिसन त्याला जागेवर चोप द्या, त्याचे कपडे काढा, त्याला चपलानी हाणा आणि त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढून त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा. आता तो जर रावरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने, आम्हाला काय करायचंय, पण त्याला काय आम्ही सोडणार नाही. कारण की आम्ही कोणाचं पण खपून घेऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर कोणी बोललं किंवा वाईट वृत्ती मनात जरी आणली तरी पण आम्ही खपून घेऊ शकणार नाही. म्हणून मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की आपण एक संघटित राहून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने पुढे चालायचंय, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या संपूर्ण घटनेचा सपकाळचा, काँग्रेस पक्षाचा आणि या जिहादी लोकांचा हे वारंवार असल्या गोष्टी करू राहिलेत, म्हणजे इतिहास कुठेतरी नवीन लिहायला चाललेत, म्हणजे आपला जो इतिहास आहे तो बदलायला चालले. तर ह्या अशा जिहादी लोकांना खरं म्हणजे इथं मी आधीही म्हणलो, आताही म्हणलो, त्यांना इथं महाराष्ट्रात राहायची त्यांची लायकी नाही, भारत देशात राहण्याची त्यांची लायकी नाही. त्यांचे मुंडके चाटून त्यांना तिकडं पाठवून दिलं पाहिजे पाकिस्तानला, किंवा त्यांना इथं ठेवलं नाही पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो.